2 drops of mercury, each of radius small r, coalesce to form a single drop. The ratio of total surface energy before and after change. तर 2 स्मॉल ड्रॉप आहे आणि ते एकत्र करून तुम्हाला सिंगल ड्रॉप करायचा आहे. तर रेशो फाइंड करायचा आपल्याला नंबर ऑफ ड्रॉपलेटचा म्हणजे बिफोर आणि आफ्टर म्हणजे सिंगल ड्रॉपचा. याचा रेशो आपल्याला फाइंड करायचा. हा क्वेश्चन 2024 आणि 2019ला आलेला होता. याचा ए ऑप्शन दिलेला आहे 1:2, बी ऑप्शन आहे 2:1, सी ऑप्शन आहे 2:1/3:1, सी ऑप्शन आहे 1:2:1/3. तर या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. या केसमध्ये काय होतं आहे, नंबर ऑफ ड्रॉपलेट एकत्र होऊन सिंगल ड्रॉप तयार होतो आहे. मग आपण या ठिकाणी कन्झर्वेशन ऑफ व्हॉल्यूम या ठिकाणी यूज करू. मग या ठिकाणी आपण घेणार आहे व्हॉल्यूम ऑफ सिंगल ड्रॉप is equal to volume of n droplets. आता n नाही इथे किती येतं 2 आहे. मग एक काम करू आपण डायरेक्टली 2च करू. ठीक आहे, व्हॉल्यूम ऑफ 2 ड्रॉपलेट्स. तर व्हॉल्यूम जर घेतलं तर व्हॉल्यूमचं फॉर्म्युला काय असणार आहे 4/3 r क्यूब. आता आपलं कोणता घ्यायचा, बिग ड्रॉप घ्यायचं सिंगल ड्रॉप म्हणून कॅपिटल आर घेऊन टाकू. ठीक आहे, आणि असे किती ड्रॉपलेट आहेत 2 आणि एका ड्रॉपचं जे व्हॉल्यूम असेल ते किती असेल 4/3 स्मॉल r क्यूब. आता याच्यात कॅन्सल होणारे काय 4/3 आणि 4/3 कायला कॅन्सल झाला. मग काय राहिलं तर आपलं r क्यूब इज इक्वल टू 2 स्मॉल r क्यूब. याचं काय करून घ्या क्यूब रूट घेऊन टाका. ठीक आहे, मग आता नेक्स्ट स्टेपमध्ये याचं काय करू क्यूब रूट टेकिंग क्यूब रूट. मग आता याचं क्यूब रूट जर घेतलं तर r इज इक्वल टू 2ची पॉवर किती येणार आहे 1/3 स्मॉल r. ठीक आहे, याला आपण काय करू इक्वेशन 1 कन्सिडर करू. आता काय करायचं आपल्याला एक फॉर्म्युला आपण या ठिकाणी यूज करणार आहे सरफेस एनर्जी आणि सरफेस टेन्शनचं रिलेशन. तर सर्वात पहिले आपण काय करू तो फॉर्म्युला या ठिकाणी काय करू राईट करू फॉर्म्युला. तर आपल्याला सर्वात पहिले काय करायचं आहे सरफेस एनर्जी आणि सरफेस एनर्जीचा फॉर्म्युला काय तर सरफेस टेन्शन इंटू सरफेस एरिया. सरफेस एनर्जी इंटू सरफेस एरिया. तर सरफेस एनर्जी कशाने रिप्रेझेंट करणार आहे तर सरफेस एनर्जी आपण ईने रिप्रेझेंट करणार. सरफेस टेन्शन रिप्रेझेंट करणार लेटर टी ने आणि सरफेस एरिया जो आहे तर ड्रॉपचा जर घेतला तर 4πr². ओके, तर बेसिक फॉर्म्युला आहे. तर आपल्याला आता रेशो फाइंड करायचा कोणाचा बिफोर आणि आफ्टर चेंज. बिफोर होता तो फक्त सिंगल ड्रॉप होता, सॉरी 2 ड्रॉपलेट होते. मग सरफेस एनर्जी किती ड्रॉपची 2 ड्रॉपची डिवायडेड बाय सरफेस एनर्जी कोणाची सिंगल ड्रॉपची. ठीक आहे, तर 2 ड्रॉप आहे सरफेस एनर्जी तर सरफेस टेन्शन तितकाच असेल पण एरिया जो आहे तो किती घाला आपल्याला डबल. ओके, 4πr. r कोणता घ्यायचा स्मॉल r² आणि सिंगल ड्रॉप जर घेतला तर सरफेस टेन्शन टी इतकाच असेल आणि सरफेस एनर्जी किती असेल 4π कॅपिटल r². आता याच्यात काही टर्म कॅन्सल होणार जाईल की सरफेस टेन्शन कॅन्सल झाला त्याच्यानंतर 4π पण काय आला कॅन्सल झाला. मग रिमेनिंग टर्म काय राहिलं तर रिमेनिंग टर्म राहिलं 2 स्मॉल r² डिवायडेड बाय कॅपिटल r². पण कॅपिटल आरची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली ती या ठिकाणी आपण पुट करून टाकू. 2 स्मॉल r² तसाच ठेवला मी डिवायडेड बाय कॅपिटल आरच्या जागी काय लिहिलं 2⁻1/3 इंटू स्मॉल r. त्याचं काय करायचं स्क्वेअर आणि कुठून आले ते पण राईट करू शकतो आपण. तर हे आलेलं आहे फ्रॉम इक्वेशन 1. ओके, आता याला सिम्प्लिफाईड करायचं आणि मग आपला आन्सर भेटून जाईल. हा बघा 2 तसाच स्मॉल r² तोही तसाच. आता 2ची जी पॉवर आहे तर याला मल्टिप्लाय करा 2ने 2च्या पॉवरने म्हणजे 2⁻2/3 आणि rचा काय झाला स्क्वेअर. आता नेक्स्ट केसमध्ये r² आणि r² काय झाला कॅन्सल झाला. जे काय राहिलेलं आहे ते पुन्हा आपण राईट करून टाकू. मग काय राहिलं आपलं तर सरफेस एनर्जी
2 ड्रॉपचं डिवायडेड बाय सरफेस एनर्जी सिंगल ड्रॉपचं. ओके, 2 ड्रॉपचं सरफेस एनर्जी किती आहे 2ची पॉवर 1 आणि हा बघा 2/3 जो आहे इकडे प्लस आहे, न्यूमरेटरला गेलं तर तो का ना तर मायनस होणार. मायनस किती राहिला तर 2/3. आता याचं काय करू, सिम्प्लिफाईड करू याला. मग आपल्याला भेटेल 2 किती क्रॉस मल्टिप्लाय जर केलं तर 3 - 2 अपॉन करायला 3. ओके, तर याला जर सिम्प्लिफाईड केलं तर 2 किती येणार 3 - 2 किती 1. आता हा झाला 1/3. ओके, आणि हा रेशो आहे. मग हा रेशो आपण या ठिकाणी राईट करणार एनर्जी ऑफ 2 ड्रॉप डिवायडेड बाय एनर्जी ऑफ सिंगल ड्रॉप. ओके, रेशो आहे म्हणून आपण काय करू 1:1 या ठिकाणी आपण राईट करू आणि हेच आपलं काय असणार तर फायनल आन्सर. ओके, आता ऑप्शन चेक करू आपण कोणतं ऑप्शन या ठिकाणी करेक्ट आहे. तर या ठिकाणी ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर सी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच होतो आहे, म्हणून आपल्या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर ऑप्शन सी असणार. ऑप्शन सी म्हणजेच काय तर द रेशो ऑफ सरफेस एनर्जी इज 2/1/3 1:1. तर हे असणार त्याचं फायनल आन्सर.